नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस. गट टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा लक्षणाबद्दल बोलणार आहोत जे लोक बहुतेक वेळा दुर्लक्ष करतात. कावीळ. पण सगळ्या काविळी सारख्या नसतात. डोळे पिवळे झाले आणि पोट अजिबात दुखत नसेल तर ती साधी हेपेटायटिसची कावीळ ह्याची शक्यता कमी आहे. तर एखादा गंभीर प्रकारचा ब्लॉकेज, काही वेळा स्टोन, पण काही वेळा अगदी कॅन्सरचीही सुरुवात असू शकते. आजचा विषय पेनलेस जॉन्डिस. खरं, स्पष्ट, भीती न दाखवता. डोळे, त्वचा पिवळी का होते? पहिल्यांदा एक समजून घेऊ. कावीळ म्हणजे नक्की काय? तर आपल्या रक्तात बिलिरुबिन नावाचा एक पिवळा घटक असतो. जेव्हा जुन्या रक्तपेशी तुटतात तेव्हा तो तयार होतो आणि साधारणपणे आपलं लिव्हर त्याला साफ करण्याचं काम करतं, ते म्हणजे पित्तावाटे. बाईलमध्ये हा बिलिरुबिन सिक्रीट केला जातो आणि आतड्यांमध्ये त्याला पाठवलं जातं. पण जेव्हा हा बिलिरुबिन रक्तात साचतो तेव्हा डोळे आणि त्वचा आपल्याला पिवळी दिसते. आता महत्त्वाचं, कावीळ मुख्यतः दोन प्रकारचे असतात. एक लिव्हर इंड्युस्ड, म्हणजे लिव्हर खराब झाल्यामुळे होणारा कावीळ, जसं की हेपेटायटिस, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन किंवा अल्कोहोलमुळे. आणि दुसरी बाईल डक्टमध्ये जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे. याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा ब्लॉकेज झाल्यामुळे होणारा कावीळ असं म्हणतात. आज आपला हाच फोकस आहे दुसऱ्या कारणावर. इथेच काही वेळेला कॅन्सर लपलेला असू शकतो. आता मी तुम्हाला घातक काविळाचे 5 रेड फ्लॅग्स सांगतो. म्हणजे खरी धोकादायक कावीळ कशी ओळखायची. 5 लक्षात ठेवा. कावीळ आहे पण पोट दुखत नाहीये, म्हणजे पेनलेस. साधारणतः जेव्हा स्टोनमुळे कावीळ होतो किंवा स्टोनमुळे ब्लॉकेज होऊन कावीळ होतो तेव्हा पोट दुखतं. पण कॅन्सरची कावीळ ही युजली शांतपणे वेदनेशिवाय येते. नंबर 2, ती कमी जास्त न होता दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह जॉन्डिस, दिवसेंदिवस वाढत जाणारा कावीळ. तिसरी गोष्ट, काहीही न करता किंवा कुठलेही प्रयत्न न करता वजन झपाट्यानं कमी होतं. चौथं, पूर्ण अंगाला प्रचंडपणे खाज सुटते. आणि 5वं, लघवी गडद किंवा चहासारखी होते आणि शौचाला पांढरट किंवा मातीच्या रंगाची होते. यातले 3 किंवा अधिक लक्षणं जर एकत्र दिसली तर वेळ न घालवता तपासणी करून घ्या. आता प्रश्न की बाईल डक्टचा रस्ता बंद कोण करतं? सगळ्यात कॉमन कारण म्हणजे पॅनक्रियाच्या हेडमध्ये होणारा कॅन्सर. हे आपण स्टोन व्यतिरिक्त बोलतोय. त्या खालोखाल बाईल डक्टचा कॅन्सर, एम्पुलाचा ट्यूमर, काही वेळेला गॉल ब्लॅडरचा ट्यूमर हे सुद्धा बाईल डक्टवर दबाव आणतात किंवा ते बंद करतात. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. जेव्हा स्टोन असतो, दगड असतो, तेव्हा ते दुखतं, पण कॅन्सर असलेला कावीळ युजली दुखत नाही. म्हणूनच पोट न दुखणारी कावीळ ही जास्त काळजीची. तपासण्या कुठल्या करायच्या आणि का? मग डॉक्टर कुठल्या तपासण्या करतात आणि का करतात हे जर आपण बघितलं तर पहिली म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. ह्यात आपण डायरेक्ट बिलिरुबिन जे काही वाढलेलं असतं ह्या पेशंट्समध्ये, ALP, GGT हे सुद्धा वाढलेले दिसतात. हो, हीच खरी ब्लॉकेजची खूण. दुसरं, पोटाची सोनोग्राफी, ज्यात आपल्याला बाईल डक्ट फुगलेलं दिसतं किंवा डायलेटेड दिसतं. पुढे डॉक्टर तुम्हाला CT स्कॅन पॅनक्रियाटिक प्रोटोकॉलनी करायला सांगू शकतात. यावरून आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येतं की जर ह्या केसमध्ये ट्यूमर आहे तर कुठे आहे आणि तो किती पसरला आहे हे कळायला आपल्याला मदत होते. ह्याला आपण
एक साधारण इमेज गायडेड स्टेजिंग असं म्हणतो. काही वेळेला MRCP करून आपण बाईल डक्टची नेमकी रचना कशी आहे, शरीरामध्ये बाईल डक्टच्या रचनेमध्ये थोडेफार व्हॅरिएशन असू शकतात, ही रचना कशी आहे हे सुद्धा करतो. एक रक्ताची तपासणी असते ज्याला आपण CA-19-9 असं म्हणूया, ज्याला आम्ही ट्यूमर मार्कर असं म्हणतो. पण अगेन मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की CA-19-9 ही जी ब्लड टेस्ट आहे ही कॅन्सरचं निदान करणारी नाही. ती फक्त एक सपोर्टिव्ह इव्हिडन्स आहे. काही इन्फेक्शनमध्येही आपण CA-19-9 वाढलेलं बघतो. इवन काही पेरिॲम्प्युलरी म्हणजे पॅनक्रियास किंवा बाईल डक्टच्या कॅन्सरच्या पेशंट्समध्ये CA-19-9 हा नॉर्मलही असू शकतो. त्यामुळे त्याची व्हॅल्यू ही सपोर्टिव्ह आहे. आपण रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट कसा आहे हे बघण्यासाठी त्याला वापरतो. पुढची एक तपासणी आहे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड म्हणजे EUS, ज्यातून आपण शक्यतो एंडोस्कोपीद्वारे ह्या ट्यूमरमधनं बायोप्सी घेऊन त्याचं टिश्यू डायग्नोसिस करतो, जेणेकरून खरंच हा कॅन्सरसारखा काही प्रकार आहे का हे कन्फर्म करतो. आता ॲज फार ॲज ट्रीटमेंट इज कन्सर्न, आपण ह्या पर्टिक्युलर टाईपच्या कॅन्सरमध्ये आयदर क्युरेटिव्ह ऑप्शन पॉसिबल असतं किंवा पॅलिएटिव्ह असे उपचार दोन मुख्य प्रकार आपण बघतो. क्युरेटिव्ह म्हणजे काय की आपण त्या उपचाराद्वारे पेशंटला पूर्णपणे बरं करू शकतो, आणि पॅलिएटिव्ह म्हणजे पेशंटचा त्रास कमी करणारे उपाय अशा पेशंट्समध्ये जिथे ट्यूमर आपल्याला काढता येण्याजोगा नाही आहे. त्यामुळं रिसेक्टेबल असेल म्हणजे क्युअर होणारा असेल, सर्जरी करून निघून जाऊ शकणारा असेल, तर ह्या पेशंट्सना व्हिपल सर्जरी अशी लागते. ह्याला आम्ही पॅनक्रियाटिको डिओडनेक्टमी असं पण म्हणतो, ज्यामध्ये पॅनक्रियाचं हेड म्हणजे पॅनक्रियाचं डोक्याचा भाग, डिओडेनम म्हणजे छोट्या आतड्यांचा पहिला भाग, बाईल डक्टचा खालचा भाग आणि गॉल ब्लॅडर ह्या 4 गोष्टी काढून त्यांची पुन्हा जोडणी केली जाते. ही थोडीशी मी म्हणेन मोठी आणि गुंतागुंतीची अशी सर्जरी आहे, आणि म्हणूनच अशी सर्जरी एखाद्या अनुभवी टीमकडून किंवा एखाद्या हाय व्हॉल्यूम सेंटरमध्ये केलेली चांगली, जिथे कॉम्प्लिकेशनचा रेट हाही थोडा कमी असतो आणि पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोटोकॉल किंवा कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट ह्याची पण त्यांच्याकडे चांगली तयारी असते. आता जर ट्यूमर थोडा पुढे गेला असेल, म्हणजे बॉर्डरलाईन असेल किंवा एकाच वेळी सगळा निघेल अशी शंका असेल, तर आपण अशा पेशंटमध्ये किमोथेरपी देऊन मग सर्जरी करण्याचा ऑप्शन देतो. दुर्दैवानं काही केसमध्ये जर कॅन्सर पसरला असेल, तर अशा केसमध्ये बाईल डक्ट जे दबलेला आहे त्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी आपल्याला स्टेंट टाकावा लागतो आणि नंतर किमोथेरपी द्यावी लागते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जितक्या लवकर निदान तितका चांगला आउटकम. अशा रुग्णांनी काय करू नये ह्याच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, कावीळ ही साधारण प्रॉब्लेम आहे, ती आपोआप बरी होऊन जाईल असं समजून वेळ घालवू नका. दुसरी, निदानाशिवाय घरगुती लिव्हर टॉनिक्स किंवा आयुर्वेदिक प्रिपरेशन घेत बसू नका. तिसरी, पोट दुखलं की मग काविळाची ट्रीटमेंट करू, तोपर्यंत बघू थांबू असंही म्हणू नका, कारण कॅन्सरमुळे होणारा कावीळ पोट दुखवत नाही. आणि चौथं, व्हिपल्ससारखी मेजर सर्जरी कुठल्याही छोट्या सेंटरवर करू नये अशी मी आपल्याला विनंती करतो, कारण ही कॉम्प्लेक्स सर्जरी आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे भरपूर केसचा व्हॉल्यूम आहे आणि जिथे कॉम्प्लिकेशन रेट कमी आहे, अशाच ठिकाणी करणं योग्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पोट न दुखणारी कावीळ, वजन कमी होणं हे एकत्र दिसलं तर साधारणतः 8 ते 10 दिवसांच्या आत HPB सर्जनला भेटा. इथे विलंब करणे म्हणजे ऑपरेबिलिटी गमावणे. पुढच्या रविवारी आपण ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस बद्दल बोलणार आहोत. त्यामुळं गट टॉकला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.